तर आपण एक नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो कुठला आहे आपला? तो डबल इंटिग्रेशनचा आहे. पोलर फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करून काय करत असतो? डबल इंटिग्रेशनला सॉल्व्ह करतो. इझी जातं. बरं कसं असतं सर? जरा बेसिक सांगा बरं याचं बेसिक जर बघायला गेलात तो टॉपिक आहे आपला डबल इंटिग्रेशन. या डबल इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तो डबल इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला कन्वर्जन पोलर फॉर्ममध्ये करायचा आहे. तो कन्वर्ट इंटू पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याला आपण काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल जर मला तो उदाहरण देतो आहे जसं की क्वेश्चन आहे डबल इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डी वाय डी एक्स. ओके. आणि म्हणतो आहे ओव्हर पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. लक्षात आलं? आता तुम्ही काय म्हणणार की सर इथं लिमिट दिलेली नाही आहे. ओके. तो आपला जो टॉपिक होता मागचा तो होता की जेव्हा लिमिट दिलेली नसतात तेव्हा डबल इंटिग्रेशनला कसं सॉल्व्ह करायचं. आता बारकाईने जर बघायला गेला तर तुम्ही काय म्हणणार की सर डबल इंटिग्रेशनचं उदाहरण आहे, लिमिट दिलेली नाही आहे. ठीक आहे. आणि म्हणतोय पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. तो लक्षात ठेवायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 येतो याचा अर्थ 100% सर्कल आहे. किंवा जिथे पण तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या टर्ममध्ये जर दिसायला भेटते ना तर तुम्ही स्वतःला समजून घ्यायचं किंवा सांगायचं की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येतो याचा अर्थ 100% हे काय आहे? हे पोलर फॉर्ममध्ये करायची गरज आहे. आलं का लक्षात? सर्कल तर आहे पण पोलर फॉर्ममध्ये करायची गरज आहे आपल्याला. बरं मग कशा पद्धतीने पोलर फॉर्ममध्ये करतात? सगळ्यात पहिले आपण ती इंटिग्रेशन लिहून टाकू. आय इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डी वाय डी एक्स. ओके. पुन्हा तुम्ही बघणार तुमच्या लक्षात काय येईल की जेव्हा पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे तेव्हा एक्सची व्हॅल्यू आपण घेतो आर कॉस थिटा, वायची व्हॅल्यू घेतो आर साईन थिटा आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे तीन गोष्टी आपण काय करत असतो नेहमी कन्वर्टमध्ये हे करतो. तो एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साईन थिटा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. याचा अर्थ असा झाला की आता आपण काय करणार ते बघा. तो एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा बोलताय तर तुम्ही इक्वेशन बघा ना काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे. तर याचा काय बनतो माहिती आहे ना? याचा बनतो सर्कल याचा बनतो आहे आणि रेडियस किती याची? 1. हे सर्कलचं इक्वेशन आहे ना. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 हे एक रिजन आहे. हे रिजन तुम्ही ड्रॉ करायला गेला तो एक सर्कल बनून गेला. ओके. तो जेव्हा तो एक सर्कल बनतोय तर त्याची रेडियस किती? 1 आहे. कसं काय? हे बघा ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर याचा अर्थ आर किती इथं? 1 आहे. ठीक आहे. आता जेव्हा आपण तुम्ही पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करता तो पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये काय येतं की पहिले लिमिट आपल्याला आरचे घ्यायचे असतात आणि दुसरी लिमिट आपल्याला थिटाचे घ्यायचे असतात. म्हणजे कसं बोलतोय बघा. तो आय इज इक्वल टू हे बघा आरची व्हॅल्यू किती आहे ते बघू आपण नंतरच. आय इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डी वाय डी एक्स. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साईन थिटा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आणि डी एक्स डी वायला आर डी थिटा असं लिहिता. समजलं का नाही? मग एवढे सगळे चेंजेस जर तुम्ही या इक्वेशनमध्ये केले तर काय होईल बघा बरं. आय इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन एक्सच्या ऐवजी काय लिहिणार? आर कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर करा सर. वायच्या ऐवजी आर साईन थिटा त्याचा स्क्वेअर करा. डी वाय बाय डी एक्सच्या ऐवजी काय लिहिणार बाळांनो? आर डी थिटा. समजलं? चला आता मला सांगा त्यांनी काय म्हणले तुम्हाला पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस म्हणजे कुठला रे बाळांनो? इथपर्यंत ना यालाच बोलतात पॉझिटिव्ह क्वाड्रंट. बरोबर. तुम्हाला सांगा पहिली लिमिट कशाची असतात? पहिली लिमिट कशाची बोलतो? आरची. ठीक आहे. मग आर सांगा आर कुठून कुठपर्यंत जातोय? आर 0 पासून तर आर इज इक्वल टू 1 पर्यंत जातोय ना सर. बरोबर का? तो आरची लिमिट काय आहे? 0 to 1. पण बाळांनो थिटाची लिमिट काय आहे? तुम्ही म्हणाल की पॉझिटिव्ह क्वाड्रंट आहे तो इथे थिटा इज इक्वल टू किती आहे? 0 आणि थिटा इथपर्यंत जातोय. थिटा इज इक्वल टू 90. याचा अर्थ काय झाला की थिटा इज इक्वल टू 0 to थिटा इज इक्वल टू π/2. हे झालं तुमचं इक्वेशन. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. जे नॉर्मल आपण आपल्या डबल इंटिग्रेशनमध्ये सॉल्व्ह करतो ते करायचं. आता काय करणार बघा. आय इज इक्वल टू 0 to π/2 0 to 1. ठीक आहे. आता बघा आर कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. काय होईल याचं? आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. इथं काय होईल? आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा आर डी थिटा. ओके का? बरं पुढे काय करणार? हां आता जर तुम्ही बघायला गेलात तर आर बघा आर किती होत आहेत? आर स्क्वेअर आणि आर रेज टू 5 आणि मधली लिमिट आरची आहेत ना. मग थिटावाल्यांना एक तर बाहेर काढा कॉमन म्हणजे इंटिग्रेशनच्या बाहेर. म्हणजे कसं म्हणतोय हा 0 to π/2 आहे. ओके ना. मग तुम्ही आता पहिली लिमिट आरचे बोलताय तो सगळं काय पाहिजे? आरमध्ये पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलणार की सर कॉस स्क्वेअर थिटा बाहेर काढून घ्या
साइन स्क्वेअर थिटा पण बाहेर काढून घ्या आणि नंतर डी थिटा पण बाहेर काढा. म्हणजे मध्ये काय राहील माहिती आहे का, 0 to 1 r⁵ dr. समजते. आता यांना तुम्ही या पद्धतीने सेपरेट जरी सॉल्व केलं तरी यांचं येऊन बसेल. म्हणजे कसं म्हणतोय मी, कॅल्क्युलेटरचा वापर करणं बेस्ट आहे. तो कसं करणार, 0 to π/2 ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा डी थिटा. आणि परत मी डबल लिहून टाकलं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता मोबाईल तुम्हाला पकडावा लागेल. ठीक. आता कसं टाकणार कॅल्क्युलेटरमध्ये बघा. आपण जर बघायला गेलो तर बघा कॅल्क्युलेटरमध्ये कसं टाकतो. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही हे बघताय ना हे इकडचं, तर तुम्हाला नाही वाटत का कॉस साइन π/2 म्हणजे हे सगळं जे आहे आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल, रेडियनमध्ये. हे नॉर्मल आहे, त्याला नॉर्मलमध्ये कन्सिडर करा. आता आपले जर कॅल्क्युलेटर बघायला गेला तो आता कॅल्क्युलेटर डिग्रीमध्ये आहे, तो नॉर्मल आहे. याचा अर्थ याला सॉल्व करून टाकू पहिले. चला बरं कसं करणार, इंटिग्रेशन काय आहे व्हॅल्यू r⁵. याचा अर्थ α(x⁵5) बरोबर, α(x⁵5). इकडे किती आहे 0 to 1, तो 0 to 1. ओके. आता याला जर तुम्ही सॉल्व करायला गेलात तर किती आन्सर येते बरं, 1/6. तर ही 1/6 येऊन जाईल. इकडचं आन्सर कन्सिडर लक्षात राहू द्या, इथे लिहितो कुठेतरी 1/6. आता मी कॅल्क्युलेटर कशात नेईल, शिफ्ट मोड रेडियन 4 नंबर. काय केलं, शिफ्ट मोड रेडियन 4 नंबर. तो शिफ्ट दाबला, मोड दाबला, रेडियन दाबला 4 नंबरचा. तर तुम्हाला आता ते कॅल्क्युलेटर कशात झालेलं आहे, हे कॅल्क्युलेटर जे झालेलं आहे हे रेडियनमध्ये झालेलं आहे. बरं मग टाका बरं. आता कसं येईल, इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर थिटा कसं टाकणार, हे कॉस, ठीक आहे ना, हे कॉस. तो कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे α(x). तुमच्या लक्षात येईल की सर अजून एक ब्रॅकेट इकडे पण द्या, तेव्हा जाऊन तो कॉस स्क्वेअर थिटा होईल. हे बघा असं. आता याचा स्क्वेअर करून टाका, झालं का. हा झाला कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. इकडून तिकडून ब्रॅकेट टाका, आतमध्ये लिहा साइन α(x) ब्रॅकेट आणि याचा काय करा, स्क्वेअर करा. झालं का, स्क्वेअर. आणि लिमिट काय आहे 0 to π/2. तो π/2 तो आपला आन्सर येऊन जाईल. आता किती आलं ते, π/16. π/16 आन्सर. याचा अर्थ I इकडे आलं π/16, इकडे किती आलं 1/6. तो उत्तर काय आलं बरं का, π/96. तो दिस इज अवर आन्सर. नाही समजलं का काय केलं ते. तो सर्वप्रथम लक्षात घ्यायचं, असे भरपूर उदाहरणं आपल्याकडे येतील. तो डबल इंटिग्रेशनमध्ये डबल इंटिग्रेशन रिजन दिलेले, आपलं लिमिट दिलेले नाही आहे, रिजन दिलेला असतो. मग रिजनवरून आपण लिमिट काढून टाकले, x² + y² = 1 आहे सर, तर याला पोलरमध्ये रूपांतर करून टाकू आपण. मग एक्सची व्हॅल्यू r cos θ घेतली, y r sin θ घेतला, x² + y² = r² असतो आणि dy dx r dr dθ असतो. त्या सगळ्या व्हॅल्यू तर पुट केल्या आणि एक नॉर्मल पद्धतीने सॉल्व केला. ओके का.